छत्रपती संभाजीनगर महापालिकेने कत्तलखाना उभारण्यासाठी पडेगाव येथील 18 एकर जागा 20 वर्षाच्या करारावर अल्कुरेश कंपनीला दिली आहे, परंतु कंपनीकडून नियमाचा भंग होत असून विविध प्राण्यांची एकत्रित कत्तल केली जात असल्याच्या तक्रारी आहेत। ही अत्यंत गंभीर बाब असून अल्कुरेश कंपनीसोबत मनपाने केलेला करार रद्द करावा अशी मागणी शिवसेनेचे महानगर प्रमुख राजू वैद्य यांनी निवेदनाद्वारे मनपा प्रशासनाकडे केली आहे। अल्कुरेश कंपनीच्या कत्तलखान्याचे आधुनिकीकरण करून नागरिकांना स्वच्छ आणि उच्च दर्जाचे मांस उपलब्ध करून देण्याचा मूळ उद्देश आहे। मात्र या कंपनीत विविध प्राण्यांची कत्तल एकत्रितपणे केली जात असल्याचं समजते। ही अतिशय गंभीर बाब असून हिंदू समाजाच्या भावना दुखावल्या जाणार आहेत। यामध्ये पशुसंवर्धन विभागातील अधिकारी हे संगनमताने या कंपनीचे हित जोपासत असून नागरिकांच्या भावना आणि शहराचा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न यांच्याशी त्यांना कुठलेही सोयर सुतक नाही असा आरोप देखील त्यांनी केला। या प्रकरणी प्रशासकांनी लक्ष देऊन लवकरात लवकर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी वैद्य यांनी केली आहे। शहरामध्ये महापालिकेच्या माध्यमातून शहरातील नागरिकांना चांगल्या दर्जाचं व स्वच्छ मांस मिळावं म्हणून अत्याधुनिक कत्तलखाने सुरू करण्याचा निर्णय आम्ही महापालिकेत असताना घेतला होता। परंतु दुर्दैवाने आता प्रशासक राजमागच्या 4 वर्षापासून आहे आणि त्यामध्ये काही उलटे सुलटे निर्णय घेतले जात आहेत। अल्कुरेश नावाची एक कंपनी आहे, त्याच्याबरोबर करार करण्यात आलेला आहे आणि ही कंपनी बैल, म्हैस, बकरे हे सगळे एकत्रित कट करून ते लोकांना देणार आहे अशी माहिती आमच्याकडे मिळाली। परवा या बाबतीत प्रशासकाशी मी स्वतः बोललो आहे आणि त्यांना लेखी पत्र सुद्धा दिलेलं आहे। अशा पद्धतीची गोष्ट होऊ नये याची खबरदारी घेण्याची त्यांना सूचना दिली आहे। तर असं एकत्रित जर कट होणार असेल तर याविरुद्ध आम्ही आंदोलन करू आणि आम्ही मागणी केली आहे की अल्कुरेश कंपनीचा जे अग्रीमेंट आहे ते त्वरित रद्द करण्यात यावे। याचे परिणाम कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, धार्मिक भावना दुखावल्या जाऊ शकतात आणि यातून शहराची परिस्थिती गंभीर होऊ शकते आणि आम्ही हे कदापिही होऊ देणार नाही। हे जर बंद झालं नाही, हे जर करायचा प्रयत्न झाला तर आम्ही निश्चितपणे रस्त्यावर उतरून मोठं आंदोलन करू।